सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील एक शांत परिसरात घडलेली ही घटना केवळ एका खुनाची कथा नाही, ही कथा आहे पैशाच्या हवासाची, विश्वासघाताची आणि अशा एका गटाची ज्याने नात्यासंबंधाच्याही मर्यादा ओलांडल्या. एका व्यक्तीचा मृत्यू सुरुवातीला अपघात वाटला, पण पोलिसांच्या तपासाने जे सत्य उघड केले त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. 19 मे 2026 ची रात्र, विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील चोरोची परिसर. रात्रीचे सुमारे 11 वाजले होते. महामार्गालगत असलेल्या एका ढाब्याजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख दत्तात्रय भगवान चाबरे अशी झाली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. प्रथम दर्शनी हा एखादा अपघात असावा असे सर्वांना वाटले. महामार्ग, रात्रीची वेळ आणि गंभीर जखम, त्यामुळे त्या घटनेकडे अपघाती मृत्यू म्हणूनच पाहिले जात होते. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. कुटुंबियांना ही घटनेची माहिती देण्यात आली. बाहेरून पाहता सर्व काही एक सामान्य अपघाती मृत्यूचे प्रकरण वाटत होते, पण काही प्रश्न अनुत्तरित होते. दत्तात्रय चाबरे यांच्या डोक्यावरील जखम नेमकी कशामुळे झाली होती? ते एखाद्या वाहनाच्या धडकेमुळे झाली होती की दुसऱ्या कोणत्या कारणामुळे? घटनास्थळावर काही बाबी अशा होत्या ज्यामुळे पोलिसांच्या मनात संशय निर्माण झाला. अनुभवी तपास अधिकाऱ्यांना या मृतामागे काहीतरी वेगळे असल्याची जाणीव होत होती. याच संशयातून तपासाची दिशा बदलू लागली. पोलिसांनी रुग्णालयाकडून आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून जखमेबाबत सविस्तर अभिप्राय मागवला. हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार होता, कारण त्यावरच पुढील तपासणीची दिशा ठरणार होती. काही दिवसांनी वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे पोहोचला. अहवालातील निष्कर्ष धक्कादायक होते. जखम अपघातात झालेली नसून ते एखाद्या हत्याराने किंवा मारहाणीतून झाल्याची शक्यता स्पष्टपणे नमूद करण्यात आली होती. याच क्षणापासून हा अपघाताचा तपास खुनाच्या तपासात बदलला. पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. गुन्हे प्रकटीकरण शाखा, स्थानिक पोलीस आणि सायबर तज्ज्ञ यांना तपासात सहभागी करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता, ना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, ना घटनास्थळी सापडलेला स्पष्ट पुरावा. मात्र प्रत्येक गुन्हा काही ना काही खून मागे ठेवतो, या विश्वासाने तपास सुरू होतो. तपासादरम्यान पोलिसांच्या मृताच्या हालचाली, फोन कॉल, संपर्क आणि आर्थिक व्यवहार यांचा अभ्यास सुरू केला. दत्तात्रय चाबरे यांच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली. कुटुंबीय, नातेवाईक, मित्र आणि ओळखीच्या लोकांकडून माहिती गोळा केली जाऊ लागली. याच तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब पोलिसांच्या लक्षात आली. दत्तात्रय चाबरे यांच्या नावावर तब्बल 30 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवण्यात आला होता. ही माहिती मिळाल्यानंतर तपास अधिक गंभीर झाला, कारण अनेक वेळा विम्याच्या रकमेसाठी गुन्हे घडल्याची उदाहरणे यापूर्वीही समोर आली होती. पोलिसांनी विम्याच्या कागदपत्रांची तपासणी केली. विमा कोणी काढला? हप्ते कोण भरत होते? लाभार्थी कोण होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली जाऊ लागली. तपास जसजसा पुढे गेला तसतसे संशयाचे धागे एका व्यक्तीकडे जाऊ लागले. ती व्यक्ती होती मृताचे मेहुणे रामचंद्र खिलारे. पोलिसांनी रामचंद्र खिलारे यांच्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या हालचालींची माहिती गोळा करण्यात आली. त्यांची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. मात्र पोलिसांकडे जमा होत असलेले तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांचा दबाव वाढत होता. अखेर चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार 30 लाख रुपयांच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी संपूर्ण कट रचण्यात आला होता. या कटाचा मुख्य सूत्रधार स्वतः मेहुणाच असल्याचा आरोप करण्यात आला. तपासात पुढे असे समोर आले की खून करण्यासाठी 3 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. ही सुपारी तुकाराम सांगोलकर नावाच्या व्यक्तीला देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी तुकाराम सांगोलकर यालाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीमुळे संपूर्ण गुन्ह्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले. पोलिसांच्या तपासानुसार दत्तात्रय चाबरे यांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यावर घातवार करण्यात आले. वार इतके गंभीर होते की त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र गुन्हेगारांचा प्लॅन इथे संपत नव्हता. खुनानंतर हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेह अशा ठिकाणी टाकण्यात आला जिथे तो अपघाती मृत्यू वाटावा. डोक्यावरील जखम आणि महामार्गावरील परिस्थिती पाहून सुरुवातीला अनेकांनी तो अपघातच असल्याचे गृहीत धरले. पण गुन्हेगारांचा एक छोटासा हिशोब चुकला. वैद्यकीय अहवालाने संपूर्ण कट उघड केला. जर डॉक्टरांनी जखमेचे बारकाईने परीक्षण केले नसते तर कदाचित हा खून कायमचा अपघात म्हणूनच नोंदवला गेला असता. या तपासात सायबर पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची ठरली.
मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, संपर्क आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. प्रत्येक तुकडा जोडत जोडत पोलिसांनी अखेर संपूर्ण कटांचा उलगडा केला. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नातेसंबंधातील विश्वासघात. भारतीय संस्कृतीत नाती ही विश्वास, आपुलकी आणि आधार यावर टिकलेली असतात. मात्र पैशाच्या मोहाने जेव्हा माणूस अंध होतो तेव्हा तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे या प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिले. 30 लाख रुपयांच्या विम्यासाठी एका व्यक्तीचा जीव घेण्याचा आरोप समोर आला. 3 लाख रुपयांची सुपारी देऊन खून घडवून आणण्याचा आरोप समोर आला. आणि सर्वात मोठे म्हणजे हा कट एका जवळच्या नात्यातील व्यक्तीनेच रचल्याचा आरोप आहे. आज या प्रकरणातील 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या गुन्ह्यामागे आणखी कोण सहभागी होते का याचाही तपास करत आहेत. तपास पुढे जात असताना आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणाने एक मोठा प्रश्न निर्माण केला आहे. पैशासाठी माणूस किती खाली जाऊ शकतो? विम्याच्या रकमेसाठी एखाद्याचा जीव घेण्याचा विचारही कसा जन्माला येतो? आणि जे नाते संरक्षण आणि आधार देण्यासाठी असतील तेच नाते जर जीव घेण्याच्या कटात सामील झाले तर समाजाने याकडे कसे पाहावे? कवठे महांकाळमधील हा खून केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची घटना नाही. हा मानवी स्वभावातील लोभ, स्वार्थ आणि विश्वासघात यांचे भयावह उदाहरण आहे. पोलिसांनी कोणताही थेट पुरावा नसताना केवळ संशय, वैद्यकीय निष्कर्ष आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला. त्यामुळे तपास यंत्रणेचेही मोठे कौतुक होत आहे. एका साध्या वाटणाऱ्या अपघातामागे इतका मोठा कट दडलेला असेल याची कल्पना कदाचित कुणीही केली नव्हती. पण सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक दिवस समोर येतेच आणि या प्रकरणातही तेच घडले. 30 लाख विम्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी कदाचित गुन्हा परिपूर्ण असल्याचे समजले असेल, मात्र सत्याने त्यांचा पाठलाग सोडला नाही. अखेर पोलिसांच्या तपासाने प्रत्येक धागा सोडला गेला आणि अपघाताचा मुखवटा फाडून खुनाचे खरे रूप जगासमोर आले. ही घटना केवळ सांगलीसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे. पैशाच्या हव्यात जेव्हा विवेक हरवून बसतो तेव्हा नाती, भावना आणि माणुसकी यांची किंमत शून्य होते आणि मग उरते ती फक्त एक गुन्हेगारी कथा, ज्यात शेवटी सत्याचा विजय होतो आणि गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यात अडकतात. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.